मी एकदा बसून गेलो इथे. भाऊ तो कॅमेरा ते ह्याच्यामध्ये का लावलाय त्यांनी जरा विचारावं आपलं. ह्याच्यामध्ये लावलाय कॅमेरावर आहे हिडन कॅमेरा आहे त्यात. होय त्याला हिडन राहू दे, शूट मध्ये येऊ दे. हे सर पलीकडे बसलं पलीकडचं आहे सही फुल कंपार्टमेंट. हे हिडन कॅमेरे का लावले जरा विचारून घ्यायला तुम्ही. त्याला मेमरी कार्ड पण नाही, नुसतं लाईव्ह आहे. प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे आणि याच्यावर पडदा असतो बघा. आणि या पडदा बसून इकडे इकडे बसवलं जाते. असे सगळे पूर्ण शेवटपर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. लाईट सुरू करा. त्याचं सगळ्यांना घेणे वेगवेगळे सेपरेट कंपार्टमेंट केलं. साहेब हे कंडोम आहेत, वर रूम आहेत, अनवॉन्टेड गोळ्या आहेत, वर रूम आहेत मध्ये. 4 मुलींचा बळी गेलाय आतापर्यंत. तेव्हापासून डीजी मॅडम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री सगळे सिरियस आहेत या विषयात. ते आपल्या कधी फोडले, कशासाठी फोडायचे ना? आता फोडायची काय गरज आहे आपल्याला? आता फोडायची मालक कोण आहे? सगळे मीडिया आहे, तुझं फोडत नाही, आम्ही दाखवे फक्त. काल बंद होते कॅफे. 2 दिवस बंद आहे आता. 2 दिवस होतं उपवास म्हणून बंद ठेवले. दाखव. परमनंट सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कॅफेमध्ये महापालिकेची कुठलीही परमिशन नाही आहे. एकाही कॅफेला परमिशन नाही. विदाउट परमिशन कसं काय चालू आहे? आता आम्ही इकडे दिले ना सगळं. इथे पण सापडतील कॉन्डोम्स. तर कॉन्डोमचा खत सापडला त्या कॅफे शॉप मध्ये. फूड सेफ्टी आहे ना. अशा प्रकारे कॅफे कर्टन लावून खोटं बोलायचं नाही. 3 कंपार्टमेंट आहे तिथं. बर्थडे हॉल साठी आहे का? माझे कपल तिथे येऊन बसून गेलेले आहेत. आता एक सांगतो तेवढं करा. आमच्या परिस्थिती आहे सगळं बंद. पोलीस स्टेशनला यायचं. सांगली पोलिसांची अब्रू वेशीवर. पोलीस मुख्यालयासमोरच सुरू होते अश्लील धंदे. पोलिसांनो, डोळ्यांवरची पट्टी कधी निघणार? स्वतःच्या घरासमोरील घाण साफ न करू शकणारे सांगली पोलीस जिल्ह्याची सुरक्षा काय करणार? सांगली पोलिसांच्या नाकाखाली नव्हे तर थेट पोलीस मुख्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच कॅफेच्या नावाखाली अश्लील धंदे आणि गैरप्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या मुख्यालयातून संपूर्ण जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था राखली जाते त्याच कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हे पाप सुरू होतं आणि पोलिसांना याचा सुगावा लागत नाही. सांगली पोलिसांचा हा कसला कारभार? अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर सांगली पेटून उठली आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत 7 ते 8 कॅफेवर धाडी टाकल्या. पण संतापजनक आणि चकित करणारी बाब म्हणजे यातले काही कॅफे चक्क पोलीस हेड ऑफिसच्या अगदी समोर आहेत. कार्यकर्त्यांनी जेव्हा इथे धाड टाकली तेव्हा तिथे कंडोम्स आणि इतर आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. पोलीस ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतात त्या इमारतीत मोठे पोलीस अधिकारी बसतात. तिथून हाकेच्या अंतरावर तरुण पिढीला बर्बाद करण्याचं रॅकेट सुरू होतं. हा प्रकार म्हणजे सांगली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर लागलेला मोठा कलंक आहे. शहरातल्या गल्लीबोळात काय चालतं हे पोलिसांना माहीत नसेल तर एक वेळ समजून घेता येईल, पण स्वतःच्या कार्यालयासमोर काय चाललं हे जर पोलिसांना माहीत नसेल तर याला पोलिसांचा ढिम्मापणा म्हणायचा की अर्थपूर्ण दुर्लक्ष? कार्यकर्त्यांनी धाड टाकून पोलिसांच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगल्यानंतर नेहमीप्रमाणे पोलीस घटनास्थळी आले आणि कारवाईचे पोकळ आश्वासन देऊन मोकळे झाले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं सांगली आधीच हादरली आहे. अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच असे छुपे अड्डे चालत असतील तर सांगलीतील माता भगिनींनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचं असा संतप्त सवाल आता विचारला जातो आहे. स्वतःच्या घरासमोरील घाण साफ न करू शकणारे सांगली पोलीस जिल्ह्यातील गुन्हेगारी काय संपवणार? दोषी कॅफे मालकांवर गुन्हे दाखल होणार का की पुन्हा एकदा पोलिसांच्या आश्वासनांच्या कागदाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार? सांगलीच्या पालकांनी आता आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी कोणावर विश्वास ठेवायचा? पोलिसांवर की धाड टाकणाऱ्या कार्यकर्त्यांवर? सांगली पोलिसांनो, आता तरी जागे व्हा, नाहीतर जनतेचा संयम सुटायला वेळ लागणार नाही.
पोलीस ठाणे येथे एक अल्पवयीन मुलीवर बिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यात समर्थ देवकुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत. अधिक तपास करून माननीय न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत. तुमच्या हद्दीमध्ये जे कॅफे येतात त्याची काही महिन्यापूर्वी तोडफोड झाली होती, जे कंपार्टमेंट केले गेले होते ते तपासणी होत नव्हती का? याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती. अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे. परंतु कॅफे चालून अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 8 तारखेला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं होतं पोलिसांना SP वगैरे की कॅफेमध्ये हे गैरव्यवहार सुरू आहे त्यावर कारवाई करायला सांगितली. हा गुन्हा जो घडलेला आहे तो जानेवारी महिन्यात घडलेला आहे आणि त्यानंतर आज ह्या 2 दिवसापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनांप्रमाणे कारवाई करीत आहोत. की तुम्हाला कॅफे उघडून दिला अजून दाखवलं नाही कुठल्या मालकांनी, ही का भीती आहे? काय प्रकार आहे? थोडंसं काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळताच काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत. तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत. ते बघा, काही पोलीस कर्मचारी आहेत जे इथून हप्ते घेतात. आम्ही ती नावं SP सरांना दिलेली आहेत. नामदार चंद्रकांतदादा पाटील आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनाही दिलेले आहेत आणि त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की ह्या हप्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा आणि अशा प्रकारचे कॅफे संपूर्ण बंद झाले पाहिजेत. आत्तापर्यंत सांगलीमध्ये 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले आहेत आणि आम्ही 4-5 वर्षापासून हे आंदोलन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेलं आहे, गृहमंत्र्यांपर्यंत पोचलेलं आहे. त्यांनीसुद्धा संपूर्ण राज्यभर या संदर्भातले कॅफे बंद करा असे नोटिफिकेशन आणि आदेश दिलेले आहेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी अशा कॅफेंवरती धाड चालू आहे. मात्र सांगलीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा हे कंपार्टमेंट असलेले इल्लीगल कॅफे आहेत ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुलांना 300 रुपये 500 रुपये अशा प्रकारचे तासाला भाडे घेऊन हे कॅफे शॉप म्हणजे मिनी लॉजेस आहेत. हे मिनी लॉजेस वापरायला दिले जातात. काही ठिकाणी कोंडमचा सुद्धा या ठिकाणी सप्लाय केला जातो, गांजाचा सप्लाय केला जातो, काही ठिकाणी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात आणि असा घाणेरडे प्रकार या सांगलीमध्ये चालू आहेत. आत्तापर्यंत 4 मुली याच्यामध्ये बळी पडलेले आहेत. मात्र ज्या मुली तक्रार द्यायला पुढे आलेल्या नाहीत अशा कित्येक मुली असतील ज्यांनी अजूनपर्यंत तक्रार दिलेली नाहीत. आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की ज्या मुलींवरती असे अत्याचार झाले असतील त्यांनी तक्रारीसाठी आमच्याकडे पुढे या, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. कारण आत्तापर्यंत या कॅफेंमध्ये ज्या मुली येतात त्यांचं रेकॉर्डिंग केलं जातं. हिडन कॅमेरे आहेत. काही वेळेला त्या मुलाकडून शूटिंग घेतलं जातं आणि ते फुटेज त्या मुलीला पाठवून नंतर तिच्यावरती बोलून ब्लॅकमेलिंग करून बलात्कार केले जातात. अशा प्रकारचं हे सगळं घाणेरडे चालू आहे. लाज वाटायला पाहिजे आपल्याला की असे सांगलीमध्ये प्रकार होतात. जे लोक हप्ते घेत असतील त्यांनाही बायका पुरी आहेत, त्यांनाही हे समजलं पाहिजे. याच्यामध्ये पोलीस कर्मचारी आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि फूड अँड ड्रग्ज जे असतील इथले अधिकारी त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे. कारण महापालिकेनं परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आणि त्याचबरोबर महापालिकेकडून जी माहिती घेतली एकही कॅफेला अधिकृत परवानगी महापालिकेनं दिलेली नाही. मात्र त्यांनी कारवाईसुद्धा या ठिकाणी केलेली नाही. फूड अँड ड्रग्सची जबाबदारी आहे. तुम्ही परमिशन दिले फक्त कॅफेसाठी, कॉफीसाठी, सँडविच टोस्टसाठी दिलेली आहे. मात्र या ठिकाणी काय विक्री होते हे फूड अँड ड्रग्सची सुद्धा जबाबदारी आहे. तुम्हाला आज अनेक ठिकाणी कंडोम ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.